यावर्षी 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी नारळी पौर्णिमा दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी दुपारी 1:24 संपत आहे। सूर्य उदय तिथीनुसार यंदा 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी रक्षाबंधन साजरे करायचे आहे। 9 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 9 ते 10:30 राहू काळ आहे, त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:24 पर्यंत कधीही राखी बांधू शकता। पण ही तिथी सूर्याने बघितलेली आहे। जरीही दुपारी 1:24 दुपारी पौर्णिमा तिथी संपत असली तरी सुद्धा सूर्य उदय तिथीनुसार दिवसभर आपण पौर्णिमा तिथी मानणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही 1:24 नंतर सुद्धा भावाला राखी बांधू शकता। पण जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर मात्र 9 तारखेला तुम्हाला 1:24 अगोदर भावाला राखी बांधावी लागेल। दरवर्षी बघा भद्रा काळ हा भावाला राखी बांधण्यासाठी आड येत असतो, पण यंदा आनंदाची गोष्ट म्हणजे भद्रा काळ हा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि मध्यरात्री 1:52 संपत आहे। त्याच्यामुळे 9 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाचं कोणतंही सावट यंदा आपल्याला बघायला मिळणार नाहीये। त्यामुळे दिवसभर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता। भावाला राखी कशी बांधावी, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचं औक्षण कसं करावं, औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात, कोणती वस्तू कुठे ठेवावी, औक्षणाच्या ताटात असलेल्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व सांगणारा व्हिडिओ आपलं चॅनल प्रांजली जोशी यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे। हा शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब वरती बघत असाल तर वरी दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवर पोचाल। आणि हा जर व्हिडिओ तुम्ही इन्स्टाला बघत असाल तर यूट्यूब वरती प्रांजली जोशी रक्षाबंधन औक्षणाचे ताट असं सर्च करा, तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। किंवा रक्षाबंधन भावाचे औक्षण कसे करावे प्रांजली जोशी असे सर्च करा, तुम्हाला माझं चॅनल आणि रक्षाबंधनाचे सर्व व्हिडिओज मिळून जातील। नमस्कार।